श्री स्वामी समर्थ. तर ऐका, आज आहे दत्त जयंती. कल्पतरू स्तोत्र लाभेल आपल्याला. म्हणा फक्त 52 श्लोकी गुरुचरित्र. गुरुकृपा तुम्हाला सर्व काही देणार आहे. तू भेटेलासी मजतारक, दैन्य गेले सकळही दुःख, सर्वाभीष्ट लाभले सुख, गुरुचरित्र ऐकता. अशी थोरवी गुरुचरित्राची सांगितली गेली आहे. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. 2025ची शेवटची मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच आज आहे. आज या दिवशी दत्त जयंती आहे. शेकडो ठिकाणी दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. अनेक मंदिरामध्ये विशेष सप्ताह पारायण आयोजित केले जाते. परंतु गुरुचरित्राचे अगदी थोडक्यात सार असलेले 52 श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्त्रोत आहे. गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच आज दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा 2025 मधली शेवटची पौर्णिमा आहे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे दत्त उपासना नामस्मरण करणे शुभ, पुण्य, फलदायक मानले जाते. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असे नाही. गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते, परंतु अनेक गोष्टीमुळे, व्यवधानामुळे शक्य होत नाही. त्यावर रामबाण उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र स्त्रोताचे पठण. हे अतिशय प्रभावी स्त्रोत असून अवघ्या 10 ते 15 मिनिटात संपूर्ण बोलून होऊ शकते. एकदा सवय झाली की त्याहीपेक्षा कमी वेळ लागू शकतो. 52 श्लोकी गुरुचरित्राची फलश्रुती काय सांगते चला ऐकूया. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्म, विष्णू आणि शिव या 3 देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांच्या समन्वयात यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे हे पाहायचे आहे. यांचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्याला ओघवत्या भाषेत सांगितले जाते. श्रीदत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहेत. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकामध्येच परम दत्तभक्तांनी यांचे एकदा पठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल आणि कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आले आहे. 52 श्लोकी गुरुचरित्र चला. श्री गणेशाय नमः. श्री दत्ता गुरुवे नमः. अध्याय नमः. दिगंबर भस्म लुपेन चक्र त्रिशूल डमरू गदाच पद्यांस्त रवी सोमनेत्र दत्तात्रय ध्यानवष्टीन सिद्धिधम काशावयंत्र करदंडधारिणी कमंडलू पद्मकरेण शंखमा चक्र गदाभूषित भूषणाळे श्रीपाद शरण प्रपत्ये कृते जनार्दन देवस्त्रोत्तया रघुनंदन द्वापारे रामकृष्णाचे कैलो श्रीपाद श्रीवल्लभ. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जयाजी लंबोदरा स्कंददाता शुभकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा त्रिवास करुणी ओजा सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी वातुनी संदेह होता माझ्या मनी आजी तू आकडे केले ऐसे शिष्याची विनंती ऐकुणी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावे श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगर पुत्रा कारणे भगीरथे गंगा आणिली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समत सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ जयावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकवया चित्ती
वांछा होतसे त्या ज्ञानज्योती, कृपामूर्ती गुरुराया. गोकर्ण क्षत्री श्रीपदाई, राहिले 3 वर्ष गुप्ती. तेथून गुरु गिरिपुरा येती, लोकानुग्रह कारणे. श्रीपाद गुरुपूर्वी पुढे वर्तली कैसाकती. विस्तारुणी सांगाता कृपामूर्ती दातारा. सिद्धामने नामधारकाशी, श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे परियसी, विश्वव्यापक परमात्मा. सिद्ध म्हणे एक अवस्था, अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्वव्रतांत ऐकला ऐसा, कथा सांगितली विप्रश्रियेची. श्री गुरु म्हणती जनजनेसी, आम्हायसा निकोपदेशी. अनित्य शरीर तू जाणशी, काय भरवसा जीवित्वाचा. श्री गुरुचरित्र कथामृत, सेविता वाचा अधिक होत शमन. करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू. ऐकुणी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्धापन. गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारे. ऐका शिष्य शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, लीन झाली परियेशी. विनवी शिष्य नामांकित, सिद्ध योगी दाते पुसत. सांग स्वामी व्रतांत, श्री गुरुचरित्र विस्तारे. ऐक शिष्या नामकरणी, श्री गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, लीन झाली निर्धारे. ध्यान लागे श्री गुरुचरणी, लुप्ती नोहे अंतकरणी. कथामृत संजीवनी, आनिक निरूपाची दातारा. अज्ञान तिमिर रचनीत, निजलो होतो मदोन्मत्त. श्री गुरुचरित्र वचनामृत, प्राशन केले दातारा. स्वामी निरोपिले आम्हाशी, श्री गुरु आले गाणगापुराशी. गौप्य रूपे अमरपुराशी, औदंबरी असता जाण. सिद्ध मने नामधारका, ब्रह्मचारी कारणिका. उपदेशी शान विवेका, तयप्रेत जननिनी. तुझा चरण संपर्क होता, झाले जान मता आता. परमार्थी मन ऐकता, झाले तुझे प्रसादे. लोटांगणे श्री गुरुशी, जाऊनी राजा भक्तीसी. नमस्कारी विनयेसी, एक भावे करुणिया. शिष्य वचन परिसुनी, सांगता झाला सिद्धमुनी. ऐक भक्ता नामकरणी, श्री गुरुचरित्र अभिनव. सिद्ध मने ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला. सांगता न झाला सरे बहुकाळा. साधारण मी सांगत असे, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. नको भ्रमूय युवतीशी, वेदांत न गळे ब्रह्मयासी. अनंत वेद असती जाण, चतुर्वेद विस्तारेशी. श्री गुरु सांगती विप्राशी, पुढे कथा वर्तिली कैशी. विस्तारावी दातारा, नामधारक म्हणे सिद्धाशी. पुढे कथा सांगा अम्माशी, उल्हास होतो माझे मानसी. श्री गुरुचरित्र अति गोड, पुढे कथा कवणे परी. झाली असे गुरुचरित्री, निरूपावे विस्तारी. तो मुनी कृपा सिंधू, गुरुचरित्र सुधारस. तुम्ही पाजिला आम्हास, परितृप्त नव्हे गा मानस. तृषा अनेक होतसे, सिद्ध मने नामधारका. पुढे अपुरले झाले ऐका, योगेश्वर करणिका. सांगे स्त्रियांचे स्वधर्म, पतिव्रतेच्या रीती. सांगे देवांशी बृहस्पती, सहगमनाची फलश्रुती. येणे परिनिरूपिली, श्री गुरु आले मठासी. पुढे कथा वर्तिली कैशी, विस्तारुणी अम्मासी. निरूपावे स्वामिया. श्री गुरु म्हणती दंततीसी, दपंतीसी. ऐका पारस ऋषी, तया काश्मीर यासी. रुद्राक्ष महिमा निरूपिला, पुढे कथा कैशी वर्तिली. विस्तारुणी सांगा वहिली, मती असे माझी वेदिली. श्री गुरुचरित्र ऐकावया, गाणगापुरी असता श्री गुरु. महिमा झाला अपरंपारू, सांगत नये विस्तारू. तावन मात्र सांगत असे, ऐसा श्री गुरु दातारू. भक्तजना कल्पतरू, सांगता झाला आचारू. कृपा करुणी विप्राशी, आत झालो मी तृषेचा. घोट भरवी गामृताचा, चरित्र भाग सांगे श्री गुरुचा. माझे मन निव विवेकी, सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व झाले ऐका, 60 वर्षे वांज देका. पुत्रकन्या प्रसविली, सिद्ध म्हणे नामधारका. अपूर्व वर्तविले आणि ऐका, वृक्ष झाला काट सुका. विचित्र कथा परियशा, जय जयाजी सिद्धमुनी. तू तारक या भवार्तुनी, नाना धर्म विस्तारुणी. श्री गुरुचरित्र निरूपिले, मागे कथा निरूपिली. साय्यदेव शिष्य बले, श्री गुरु त्याशी निरूपिले. कलकपुत्र आणि म्हणती, श्री गुरु म्हणती विद्वांसी. या अनंत प्रत्याशी, सांगे नाही का तुम्हासी. पूर्वी बहुती आराधिले, श्री गुरु माझा मल्लिकार्जुन. पर्वत म्हणजे श्री गुरु भवन, आपण नये आता येथून. सोडून चरण श्री गुरुचे, तू भेटलाशी मज तारक. दैन्य गेले सकळीक दुःख, सर्वभिष्ट लाभ झाले सुख. श्री गुरुचरित्र ऐकता, गाणगापुरी असता श्री गुरु. ख्याती झाली अपारू, लोक येती थोर थोरू. भक्त बहु झाले असती, सांगे नायका कथा विचित्र. जेणे होय अतित पवित्र, ऐसे हे श्री गुरुचरित्र. तत्परेशी परियशा, श्री गुरु नित्य संगमाशी. जात होते अनुष्ठानाशी, मार्गात शूद्र परियशी. शेती आपुल्या उभा असे, त्रिमूर्तीचा अवतार. वेशधारी झाला नर, राहिले प्रति गाणगापूर. कवन क्षेत्र म्हणून या, तेने मागितला वर. राज्यपद धुरंदर, प्रसन्न झाला त्याशी गुरुवर. तिथला वर परियशा, राज भेटी घेऊन श्रीपाद आले गाणगाभुवनी. योजना करीते आपुले मनी, गोप्य राहावे म्हणून या. म्हणे सरस्वती गंगाधर,
श्रुतया करी नमस्कार, कथा ऐसा मनोहर सकळाभीष्ट साधेल. इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्धनाम धारक संवादे श्रीपजास श्लोकात्मक श्री गुरुचरित्र संपूर्ण. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.